चॅम्पियनशिप तिकडे पटकावली. जरूर आपण पाहताय तिकडनं मात्र मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतोय प्रशांत त्याला पहिल्यांदा. तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत. त्यानंतर प्रशांत याच्याकरता जे सिक्सर साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं ते आपण पाहताय संजय चौधरी ज्यांच्या माध्यमातून हे फ्रुट्स आपल्याला प्राप्त झाले त्याच्या शुभ हस्ते आपण फ्रूट देतो या ठिकाणी प्रशांत बालेकरला. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले ते फ्रुट्स आपण पाहतायत पहिल्या मॅच पासून. इकडनं आपण पाहताय त्याचबरोबर संजयजी बालेकर यांच्या माध्यमातून ते 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं ते देखील चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतोय दीपेश चौधरी पालिवलीचा सिक्सर किंग. आज फायनल मॅच मध्ये पालिवलीचा सिक्सर किंग बरसला आणि काय जबरदस्त बॅटिंग केली आहे त्यानं. त्यानंतर आपण कॅप देतोय. हॅलो हॅलो त्यानंतर गुरुनाथजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच चे जे फ्रूट आहेत संजना चौधरी यांच्या माध्यमातून जे पुरस्कृत झाले ते आपण देतोय दीपेश चौधरी याला. त्यानंतर वसंतजी जाधव साहेबांच्या हस्ते आपण ही कॅप देतोय. आपण कॅप देऊन परिधान करतो. इकडनं दीपेश चौधरी सुनीताजी बाबरे यांच्या शुभ हस्ते आपण टी शर्ट देतो या ठिकाणी. दीपेश चौधरीला मॅन ऑफ द मॅच जे टी शर्ट आहे दीपेश चौधरी फायनल मॅचचा हिरो. त्यानंतर मेडल देतोय आपण सुरेश खारीक यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले प्रीतीजी बाबरे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मेडल देतोय. दीपेश चौधरीला मेडल देऊन इकडनं सन्मानित करतोय. चला त्यानंतर आपण आता बस झालं दीपेश संपले पारितोषिक. कॅश प्राइज दीपेश साठी जे आलं होतं चला आपण लगेच प्रेझेंटेशन सेरेमनी कडे वळतोय. पहिल्यांदा तर आपल्यामध्ये जे मान्यवर पाहुणे आहेत त्यांचा आपण ज्यांचा सत्कार राहिलाय त्यांचा सत्कार आपण मान्यवर कक्षामध्ये इकडनं करून घेणार आहोत. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित चंदनजी चौधरी साहेब उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये करून घेतोय.
चंदनजी चौधरी साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करून घेतोय. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित द्वारकानाथजी बालेकर साहेबांचं देखील आपण या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये शाही सन्मान करून घेतोय. त्यानंतर गुरुनाथजी जाधव साहेबांचा आपण पहिल्यांदा इकडनं मान्यवर कक्षामध्ये सन्मान करतोय. त्यांनी देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला उपस्थिती दाखवली या स्पर्धेकरिता. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहता या स्पर्धेकरिता आपल्याला ट्रॉफीज प्राप्त झालेत. महिला भगिनींचे महिला मंडळचा या ठिकाणी सन्मान करतोय. संजय चौधरी यांच्या हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करून घेत. त्यानंतर आपल्याला या 2 दिवसाकरता जे ऑफिशियल पंच लाभले गेले ज्यांनी जबरदस्त पंचांची भूमिका पार पडली, संजयजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करून घेतोय. नरेंद्र पाटील आपल्याला विनंती आहे पंच आपण यायचंय. चांगली पंचांची भूमिका ज्यांच्या माध्यमातून पार पडली त्यांचा आपण मान्यवर कक्षामध्ये शाही सन्मान करून घेतोय. मायाची उप देणारी शॉल रोशन पाटील लाखिवली गावचे लेजंड खेळाडू, त्याचबरोबर पंचांची भूमिका त्यांनी देखील पार पाडली. रोशनजी पाटील त्यांचा देखील आपण शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये करून घेतोय.
सूरजजी बाबरे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करून घेतो मान्यवर कक्षामध्ये शाही सन्मान आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये सन्मान होत असताना आपण पाहतायत सन्मान पार पडत असताना मान्यवर कक्षामध्ये यानंतर आपण सर्व इकडनं सन्मान करून घेणार आहोत. चला सर्व संघ मालक आपण समोर यायचे मान्यवर कक्षाच्या फायनल ज्या टीमने मारली पहिल्यांदा त्या संघ मालकांचा या ठिकाणी सन्मान केले जाईल. विजय जाधव मोतीरामजी मोरे ज्यांच्या टीमने या स्पर्धेची मेगा फिनालेची चषक जिंकलाय. चला टाळ्या होते जोरदार. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या ठिकाणी आपण पाहतायत हितेश बाबरे रनरअपचे चषक ज्यांच्या नावावर गेले जियांश वॉरियरचे आपण पाहतायत पुरस्कार त्यांचा सन्मान त्यांचा देखील सन्मान मान्यवर कक्षामध्ये होत असताना त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आहे ती आपल्याला पुरस्कृत झाली. आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद. यश 11 टीमचे ओनर संजय चौधरी एकदा जोरदार टाळ्या होत्या. पालिवली टीम रवींद्रजी बालेकर साहेबांच्या शुभ फार्मचे प्रोप्रायटर शेठ लोका ऋतिक गोराटकर आणि सागर बाबरे. चला वेलकम कम ऑन आपण देखील यायचंय. शेठ लोका ही एकमेव टीमनी त्या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर संध्या 11 टीमला पराभूत केलं आणि त्या टीमचे ओनर ऋतिक गोराटकर आणि सागर बाबरे शेठ लोका टाळ्या होते एकदा जोरदार.
संजय चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करून घेतोय. स्पर्धेकरिता आपण पाहताय जे संपूर्ण स्टेज आहे ते त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालंय. रुपाली स्मृतीचे संघ ओनर रुपेश एरंडे, वेलकम. मंडप या ठिकाणी पुरस्कृत केले. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. समालोचन केले. त्यानंतर प्रिन्स मूवीज क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट दिशांत पाटील. चला आपण यायचंय. कातील स्माईल त्यांचा आपण सन्मान करून घेतोय. चला एकदा जोरदार टाळ्या होते. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट त्याने दाखवला संपूर्ण स्पर्धेकरिता. त्यानंतर बाबरे ब्रदर्सचा सन्मान बाकी आहे. बाबरे ब्रदर्स टीमचे ओनर सूरज बाबरे, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, आणि निखिल बाबरे निक्स यांचा दोघांचा आपण सन्मान ऋतिक गोरटकर यांच्या शुभ हस्ते मोतीरामजी मोरे साहेबांच्या हस्ते करून घेतोय. त्यानंतर आपण जर कुणाचा सत्कार बाकी राहिला असेल तर कुणी वाईट मानून घेऊ नका, कारण प्रीमियर लीग ही गावाची आहे आणि सर्व गावकऱ्यांनी. दशरथजी मोरे साहेब आपल्याला विनंती, आपण यायचे. दशरथजी मोरे साहेब आपल्याला विनंती आहे, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचे. दशरथजी मोरे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित असाल. दशरथजी मोरे साहेबांचा आपण शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये करून घेतोय. सूरजजी बाबरे साहेबांच्या शुभ हस्ते. देखील आपण या ठिकाणी सन्मान करून घेणार आहोत. यायचंय आपण. अनंताजी पाचमारे साहेब आपल्याला देखील विनंती आहे, आपण यायचंय, आपल्याला विनंती आहे. चला ठीक आहे, आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे आता बोलूया. कुणाचा सन्मान. आपण पाहतायत या ठिकाणी एक भव्य सत्कार. यश इलेव्हन पाली टीमची ग्रामीण टीमला जी खेळते ती यश इलेव्हन पाली टीम. सर्व खेळाडू आपण यायचं पुढे. यश इलेव्हन पाली हिमेश, चला संजय चौधरी टीमचा कॅप्टन, टीमचा ओनर, आपण समोर यायचे सर्वांनी. यश इलेव्हन पालिवली टीम, जी यश इलेव्हन पाली टीम रेग्युलर ग्रामीणला खेळते ती पालवी टीम, आपल्याला विनंती आहे आपण यायचंय. सर्वांनी यायचं, आपल्याला विनंती आहे. रेग्युलर टीम उदय जाधव, त्यानंतर गणेश दावडे. चला
कल्पेश, चला सर्वांनी यायचं रेग्युलर. राजेश जावडे, राजेश बसवंत आपल्याला देखील विनंती आहे. तोपर्यंत आपण आदेश चौधरी आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. आदेश आपल्याला विनंती आहे. आदर्श चौधरी मान्यवर कक्षामध्ये आपण यायचं, त्यांचा देखील सन्मान करून घेतोय. त्यानंतर तानाजी पाटील साहेब ते देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ऋतिकजी गोराटकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घेतोय. आपण पाहताय सन्मान होत असताना त्यानंतर तानाजी पाटील साहेब देखील उपस्थित आपल्यामध्ये, त्यांचं देखील आपण सत्कार करून घेणार आहोत यानंतर. आणि त्यानंतर पूर्ण यश 11 पालवी टीम, दीपेश चौधरी असतील, उदय जाधव असतील, त्यानंतर गणेश दावडे पालवीचा वंडर बॉय, त्यानंतर संजय चौधरी. चला सर्वांनी यायचंय. आपण पहिल्या तानाजी पाटील यांचा सन्मान करून घेतोय. तानाजी पाटील आपण यायचं, त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. आपण या ठिकाणी सन्मान करून घेतो मान्यवर कक्षामध्ये. शाही सन्मान, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, या स्पर्धेची गोड आठवण. आणि त्यानंतर आपण जाऊया आता एक खास जे आपण या ठिकाणी सन्मान करून घेणार आहोत. खासम खास असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता धन्यवाद. या शिवलेम पालवी संघाचा सत्कार करण्याचं कारण काय आहे ते पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो. कारण की यावर्षी दरवर्षी आपण पालवी प्रीमियर लीगचं आयोजन करतो, पण यावर्षी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न होता. म्हणजे कुठलीही परिस्थिती आपल्याला लाईव्ह करायचा होता. ऑलरेडी 1 महिना अगोदर लाईव्ह बुकिंग केलेली होती. टोटल आपला बजेट होता 1,20,000पर्यंत. जेव्हा शुक्रवारी आपली या शिवलेम पालवी संघ लाखिवलीच्या मॅचमध्ये फायनलमध्ये पोहोचले, तेव्हाच त्याने मला कानामध्ये येऊन सांगितलं होतं की आम्ही संपूर्ण बक्षीस आपल्या प्रीमियर लीगसाठी देऊ. आणि 100% त्याने रविवारी ज्या दिवशी फायनल मारली, पूर्णचे पूर्ण 32,000 रुपये बक्षीस माझ्या हातात दिलं आणि आपल्या पालवी प्रीमियर लीगमध्ये खर्च करायला सांगितलं. सन्मान करण्याचं कारण एवढंच की पालवीची ग्रामीण टीम म्हणजे नुसती नावाला ग्रामीण टीम नसून तर गावातली जी लीग आहे त्याच्यासाठी ते एक मोठाचं मोलाचं वाटं दिलं. त्याच्याबद्दल त्यांचा हे सत्कार होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवा जोरात. त्यांचा आपण घेतोय. पहिल्यांदा टीमचे ओनर आपण मिडलला यायचे, टीमचे ओनर संजय चौधरी आणि सर्व टीम आपण या ठिकाणी यायचे. सर्व टीमचे खेळाडू आपण टीमच्या खेळाडूंची नावं एकंदरीत इकडनं पुकारतोय. जाऊया का आता प्रेझेंटेशन बॉक्स कडे, बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण जाऊया. आपण या स्पर्धेच्या प्रेझेंटेशन बॉक्स कडे बोलतोय. बक्षीस वितरण सोहळा, बक्षीस वितरण सोहळ्याकडे. पहिल्यांदा तर आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देऊया. स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, ज्यानं जबरदस्त गोलंदाजी करत असताना 7 विकेट प्राप्त केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. एनी गेसेस, काय नेम असणार आहे, नाव काय असणार आहे? नाव एकदा पुकारायचंय. चला प्रेक्षक गेस करा कोण असणार आहे या स्पर्धेमध्ये 7 विकेट घेणारा. योगेश भोई ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. रुपाली स्मृती टीमचा हे पारितोषिक देतोय त्याला. त्याने जबरदस्त गोलंदाजी केली. 7 विकेट आपण पाहतायत. चंदनजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब जे आपण पाहताय आपल्याला पुरस्कृत केले ते म्हणजेच स्वर्गीय वेणुबाई भिवात चौधरी
यांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत कुमार विहान दिशांत चौधरी यांच्या माध्यमातून जे आपल्या पारितोषिक पुरस्कृत झाले. उत्कृष्ट गोलंदाज एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जबरदस्त गोलंदाजी योगेश भोईर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आणि शूज जे आपल्याला पुरस्कृत केलेत मंगेशजी गोरसेकर यांच्या शुभ हस्ते. वाडा बॉलिंग जबरदस्त गोलंदाजी 7 विकेट इकॉनॉमिक गोलंदाजी. त्यानंतर बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट गोलंदाज झालं. त्यानंतर आता उत्कृष्ट फलंदाज ज्या बॅटिंगच्या रेस मध्ये जर आपण पाहिलं तर 2 बॅटर होते. पहिल्यांदा तर राजेश पण त्या रेस मध्ये होते. त्यानंतर अजून एक बॅटर त्या रेस मध्ये होता. एनी गेसेस नेम उत्कृष्ट फलंदाज. धावा आहेत 43. 42 धावा राजेशनं बनवल्या आणि 43 धावा त्या बॅटरनं बनवल्यात. एनी गेसेस प्रशांत बालेकर इज अ बेस्ट बॅट्समॅन. उत्कृष्ट फलंदाज शूज आणि त्याचबरोबरीने एसएक्सचे शूज जे आपण पाहतायत मंगेशजी गोरसेकर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेत. आपण पाहतायत प्रशांत याला शूज देऊन इकडनं सन्मानित केलं जात आहे. चला टाळ्या होऊ द्या एकदा. त्यानंतर सेकंड टीमला सन्मानित करूया. जी टीम आपण वर यायचे 2-3 किलो वर यायचं. त्यानंतर आपण खाली जाऊन फोटो काढायचा. प्रशांत आणि हितेश यांना आपण ट्रॉफी देतोय जी आपल्याला पुरस्कृत केली आहे. स्वर्गीय आपण पाहतायत कुसुमबाई जयराम बाबरे. त्याचबरोबर आपण पाहतायत सन्माननीय हनुमानजी जयराम बाबरे यांच्या माध्यमातून आपण पाहतायत ही ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झाली आहे. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ही ट्रॉफी देऊन इकडनं सन्मानित करतो या टीमला जी ठरली या स्पर्धेची रनर अप. वाट बघतायत सर्व. सायकल कुणाच्या नावावर, सायकल कुणाच्या नावावर. चला सर्व खेळाडू या रेस मध्ये 2 खेळाडू होते. या रेस मध्ये 2 खेळाडू आहेत. या रेस मध्ये 2 खेळाडू आहेत. एनी केसेस नेम 2 खेळाडू सेमीफायनलच्या अगोदरचेच. आपण या ठिकाणी निखिल बाबरे यांच्या शुभ हस्ते देणार आहोत मॅन ऑफ द सिरीज ची सायकल. एनी केसेस 2 नाव होते. कोण कोण खेळाडू असतील? 2 नाव आहेत. 2 नाव या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ज्यानं धावा बनवल्यात वैयक्तिक 78 विकेट घेतले 4. टीमचं नाव आहे संध्या 11 दीपेश चौधरी सायकलचा मानकरी. मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली आहे सागर बाबरे, ऋतिक गोराटकर आणि त्याचबरोबर प्रथमेश वेलार यांच्या माध्यमातून जी आपल्याला पुरस्कृत झाली. एकदा दीपेश साठी जोरदार टाळ्या होऊ द्या. मॅन ऑफ द सिरीज ची जी ट्रॉफी आहे रवींद्रजी वालेकर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली आहे. द्वारकानाथ बाले
चा PPL लीग चा मॅन ऑफ द सिरीज निखिल बाबरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आले. सिरीज करता एकदा टाळ्या होत्या दीपेश चौधरी. जिंकतीये आणि चॅम्पियनशिप पटकावते त्याबद्दल दीपेश तुझं मनोगत काय आहे? प्रथमतः मी संजय ओझं धन्यवाद मानेन, कारण की त्यांनी पोलांना सपोर्ट केलं आहे. त्यांच्यामुळं आम्ही सगळे इथं पुढे खेळतोय. कारण की 5,000 10,000 एंट्र्या भरणं सोपं नसतं. मुलं कामाला आहेत आणि तो नेहमी 5,000 रुपये 6,000 रुपये जेवढी पण एंट्री असते तो टाकतो आणि पोरांना पुढे न्यायचं काम चांगला केलं आहे त्यांनी. पोरं पण खूप मेहनत करतात. पिच बनवली त्यासाठी सगळे बाबरे परवारचं पण आम्ही धन्यवाद मानतो, कारण की आम्हाला ग्राउंड नव्हता खेळायला आणि पिच बनवून दिला त्याच्यासाठी पण आम्ही त्यांचं धन्यवाद मानतो. आणि संजय ओझं पुन्हा एकदा थँक्यू. आणि दीपेश चौधरी एकंदरीत मॅन ऑफ द सिरीजची सायकल जिंकली. ही सायकल कुणाच्या नावावर? खरोखर निखिलच्या नावावर करीन, कारण की तो रेग्युलर खेळायला नसतो तरी पण त्याला पण हौस आहे का पोरं जिकावी, गावाचं नाव व्हावा आणि त्याच्यासाठी मी त्याला डेडिकेट करतो. आणि ही सायकल मी आमचे ताईच्या मुलाला रेयांशला सुद्धा डेडिकेट करतो. नक्कीच. तर हे होते दीपेश चौधरी. दीपेश इकडनं पालवी टीम ज्या पद्धतीने परफॉर्मन्स करते यश इलेव्हन पालिवली, यापुढे याच पद्धतीचा खेळ पालवी टीमचा पाहायला मिळेल का? चॅम्पियनशिप अजून देखील पटकवेल का? पुढे येणार ज्या पद्धतीने टेंबिवली गावाचं नाव आहे त्या पद्धतीने पालवी गावाचं नाव पुढे जाईल का? हो नक्कीच, कारण की पोरं खूप मेहनत करतात. सगळ्यांचं नाव घेणे, उदय आहे, गणेश आहे, राजेश आहे, कल्पेश खूप पुढे जाऊ शकतो, कारण की त्याच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे आणि खूप मेहनत केली तर तो पुढे जाऊ शकतो. कारण की बॉलिंग वगैरे खूप चांगली करतो. त्यांनी खेळाकडे लक्ष दिलं तर आता क्रिकेटमध्ये पण पैसा आहे. असं नाही का ISPL सारख्या मोठमोठ्या टुर्नामेंट होतात, तू चांगला परफॉर्मन्स करशील तर अजून पुढे जाशील. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर एक आपण नरेशजी पुजारी साहेब आपल्याला विनंती आहे. नरेशजी पुजारी साहेब आपल्याला विनंती आहे, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. नरेशजी पुजारी साहेब आपण यायचंय. ओपिनियन घेणार आहोत, त्याबद्दल कुणी जायचं नाहीये इथनं. आज आपण अजून एक ओपिनियन या ठिकाणी घेणार आहोत. सर्वांनी या ठिकाणी थांबायचंय, विनंती आहे आपल्याला. या ठिकाणी साहेबांचा सन्मान पहिल्यांदा होत असताना मायाची उप देणारी शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इकडनं सन्मानित केलं जात आहे. मी अगोदर लाखिवलीला तिथे होतो, तिकडे मी समालोचन केलं. तिकडे गणेशनं मॅन ऑफ द सिरीज पटकावली, त्यानंतर इथे दीपेशनं मॅन ऑफ द सिरीज पटकावली. परंतु या टीमला बनवण्यामध्ये ज्यांचं मोठा मोलाचा वाटा आहे, ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या मुलाच्या नावाने टीम खेळते, संजय दादा आपलं विनंती आपण या ठिकाणी यायचंय.
संजय दादांची चर्चा आपण जरूर करणार आहोत. यश 11 पालिवली टीमचे सर्व काही आहेत पुरस्कर्ते आहेत. टीमचे प्रत्येक खेळाडू ज्या पद्धतीने पुढे जात आहेत त्यांना सपोर्ट असेल. या टीममध्ये जे उल्लेख केलं की खूप कमी पाहायला मिळतं की या टीममध्ये जे आदिवासी समाजाची मुलं आहेत ती 8 ते 9 मुलं या टीममध्ये खेळतात. दुसऱ्या टीममध्ये जर आपण पाहिलं तर जी मुलं आहेत ती स्वतः खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु संजय चौधरी एक असे आहेत जे टॅलेंटला बघतात, टॅलेंटला महत्त्व देतात आणि टॅलेंटला पुढे नेण्याचं काम करतात. एकदा त्याकरता त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर आपण पाहता संजय चौधरी ज्या पद्धतीने पालवी टीम एकंदरीत खेळते. संजय दादा आपण जर विचार केला तर गेल्या 2 वर्षा अगोदर पालवी टीमचं नाव सुद्धा नव्हतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच्या अगोदर होतं जेव्हा संजय चौधरी खेळायचे, जेव्हा प्रशांत बालेकर खेळायचे तेव्हा नाव होतं. त्यानंतर या 2-3 वर्षामध्ये थोडं पालिवलीचं नाव निघणं कमी झालं होतं. त्यानंतर या 1-2 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर पालिवली टीम पुन्हा एकदा सुरू झाली. गेल्या वर्षामध्ये देखील GCAच्या 2-3 टुर्नामेंट जिंकल्या. या वर्षामध्ये देखील चॅम्पियनचं पदक मालोडी येथे पटकावलं. त्यानंतर जो प्रवास सुरू झाला एकंदरीत यश 11 पालिवली टीमचं, तुम्ही या ठिकाणी टीम एकंदरीत केली, त्यानंतर टीम बनवली, तुमचं मनोगत एकंदरीत काय या टीम बद्दल? बोलायचं झालं तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मला स्वतःला क्रिकेटची खूप खूप म्हणजे खूप मोठी आवड आहे. त्यामुळे मी माझ्यातनं जे समोरच्या मुलांकडे बघतोय आणि माझ्या प्रेरितने जे प्रयत्न होतील आणि ज्या मुलांना प्लॅटफॉर्म मिळेल ते देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून मी आपल्या गावातली जेवढी पण चांगली मुलं खेळतात त्यांना एकत्र करून यश 11 या नावाने चांगली अशी टीम बनवलेली आहे. मुलं येतात, प्रॅक्टिस करतात, प्रत्येक जण आपला स्वतःचा 100% देतात. मला त्याचा खूप खूप अभिमान आहे, खूप खूप अभिमान आहे. त्यात बोलायचं झालं तर कुणाचं नाव घेण्याची आवश्यकता नाही. सर्वच मुलं 100% देण्याचा खूप खूप प्रयत्न करतात आणि त्यांच्यासाठी मला खूप चांगलं वाटतंय. त्यानंतर जर प्रीमियर लीग आपण पाहतायत, गावची जी प्रीमियर लीग होते त्या प्रीमियर लीग मधनं खूप सारे खेळाडू चमकतात. एकंदरीत जो खेळाडू उदयास येतो त्या खेळाडूला पुढच्या टीम मध्ये संधी भेटते आणि इकडनं ज्या खेळाडूंनी आता चांगलं परफॉर्मन्स केले त्या खेळाडूंना संधी भेटणार का? 100% आणि PPL साठी मी तुम्हाला सांगतो सर्वात जास्त मेहनत घेतली असेल तर निखिल बाबरे आणि दीपेश चौधरी, उदय जाधव या 3 प्लेयरने, प्रशांत भालेकर या 4-5 मुलांनी एवढी मेहनत घेतलेली आहे का ही गावाची प्रीमियर लीग करण्यासाठी आतुनात प्रयत्न केलेले आहेत. दिवस रात्र अशी मेहनत करून त्यांनी एवढं चांगलं असं आयोजन केलेलं आहे. खूप खूप आभार आहे त्यांचे. एकंदरीत संजय चौधरी, एक प्रश्न असणार, पालवी टीम आता चांगलं कार्य करते, किती आनंद होतोय? मला तर बोलूच नको, एवढा आनंद होतोय का आपल्या गावाचं नाव बाहेरच्या गावामध्ये जातो आणि ते जर असे बोलतील का पालिवली कुठे आहे तर ते आपल्या क्रिकेटच्या याच्याने दाखवून देतात का आपला पालिवली गाव कुठे आहे असं. आणि अशा बाहेर बाहेर कुठल्या कुठल्या ठिकाणी जाऊन ना आपल्या मुलांनी एवढं चांगलं कार्य केलेलं आहे की बोलूच नाही आणि आपल्या गावाचं नाव प्रख्यात करून टाकलेलं आहे. नक्कीच खूप साऱ्या वेळेला आपण पाहिले की ओनरशिप नसते खूप साऱ्या टीमला. ज्या टीम असतात ते एकंदरीत खिशातून पैसे काढून भरतात, पण संजय चौधरी एक असा दिलदार व्यक्ती आहे आणि क्रिकेटसाठी सपोर्ट करतो गावाला. आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी यश 11 टीम बनवली, त्याबद्दल त्यांचे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. संजय चौधरी खूप खूप धन्यवाद. आपण याच पद्धतीनं टीम बनवत राहा, प्रगती करत राहा, आपली टीम याच पद्धतीने नाव कमवत राहो. पालिवली प्रीमियर लीग याच पद्धतीनं सातत्याने पुढे जात राहू द्या. अजून कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण यायचं या ठिकाणी. चला आपण याच बरोबरीने पालिवली प्रीमियर लीग या ठिकाणी बक्षीस वितरण 16 गणेश धावडे त्याने ओपिनियन दिलंय, गणेश धावडेने ओपिनियन दिलंय लाखिवली येते. उदय जाधव गणेश धावडे आणि उदय जाधव. चला आपण यायचं. उदय जाधव आपल्याला विनंती, आपण यायचंय. उदय जाधव, गणेश धावडेचं ओपिनियन घेतलंय. उदय जाधव आपण यायचंय. उदय प्लीज यायचंय या ठिकाणी. संजय दादा बोलतोय आपल्याला, आपण यायचंय. उदय आपल्याला विनंती आहे फक्त 2 मिनिटं. चला 2 मिनिटं. उदय जाधव आपण यायचंय. उदय, त्यानंतर प्रशांत बालेकर आपण देखील यायचंय. प्रशांतजी बालेकर, त्याचबरोबर उदय जाधव, दीपेश चौधरी, इमेश बालेकर आणि अक्षय बरब आपण देखील सर्वांनी यायचं या ठिकाणी. त्याचबरोबर सागर बाबरे आपण यायचं. उदय जाधव आपल्याला विनंती, आपण पहिल्यांदा यायचं, त्यांची थोडीफार चर्चा करणार आहेत आपण. एकंदरीत उदय आपण या ठिकाणी यायचंय. जर आपण विचार केला उदय तर गावच्या 2 टीम 3 टीम 4 टीम 5 टीम अशा टीम्स बनत असतात. ABCD आपण खूप वेळा पाहिले, गावच्या खूप साऱ्या टीम बनत असतात. त्यानंतर गावचं परफॉर्मन्स तेवढं चांगलं होत नाही,
पाली टीमचं देखील 2 वर्ष अगोदर आपण असंच काही पाहिलं. उदय जाधव वेगळ्या टीम मध्ये खेळत होता, संजय चौधरी वेगळ्या टीम मध्ये खेळत होता, गणेश दावडे वेगळ्या टीम मध्ये खेळत होता. वेगवेगळ्या टीम होत्या. पाली टीम तेवढ्या खास परफॉर्मन्स दाखवू शकत नव्हती. पाली टीमचं नाव कुठेतरी निघायचं, एखाद्या ठिकाणी एखादी फायनल मारली तर. परंतु या 2 वर्षानंतर ज्या पद्धतीने पाली टीम परफॉर्मन्स करते, एकंदरीत तू काय म्हणशील? मी असं म्हणेन की 2-3 वर्ष झाले आमचे प्लेयर चांगले खेळतात. आमच्या जरीमारी ब नक्कीच नक्कीच उदय तो मनोगत स्पष्ट करू शकला नाहीये, कारण जे असोसिएशनला टीम खेळते त्यामधलं प्लेयर देखील या टीम मध्ये सातत्याने खेळ चांगला करताना दिसलेत. ग्रामीणचं क्रिकेट जे ते पुढे नेण्यासाठी प्रत्येकाचा काही ना काही मोलाचा वाटा राहिला आहे. त्याने इकडनं जॉब सोडून या क्रिकेटकडे लक्ष दिले, परंतु आता सध्या पालीची टीम चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करते. एकदा जोरदार टाळ्या होत्या आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. जरा मी ज्यांचं नाव घेतलं त्यांनी सर्वांनी यायचंय. उदय जाधव, प्रशांत बालेकर, दीपेश चौधरी, त्यानंतर हिमेश आणि त्याचबरोबरीने सागर बाबरे, सूरज बाबरे आणि त्याचबरोबरीने यश चौधरी आपण सर्वांनी यायचंय. त्यामुळे हर्षू बालेकर आपण यायचं, त्यांचा एक शाही सन्मान आपण करून घेतोय. चला आपण सन्मान करू. दीपेश आपण यायचं. दीपेश विनंती आपल्याला, आपण देखील यायचं या ठिकाणी. निखिल बाबरे, त्यांचा देखील खूप मोलाचा वाटा राहिलाय. यायचं सर्वांचा आपण सन्मान या ठिकाणी करून घेतोय. संजय चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करून घेतोय. प्रशांत गालेर, प्रशांत बालेकर आपण देखील यायचंय. गणेश दावडे, गणेश दावडे यायचंय आपण. गणेश दावडे चला आपण यायचंय. एक शाही सन्मान संजय चौधरी, टीमचे ओनर, त्यांच्या शुभ हस्ते. नक्कीच 2 दिवस हे पाहण्याकरिता 1 महिन्याची मेहनत आहे. मुकेश बरब, कल्पेश बरब सर्वांनी यायचं या ठिकाणी. चला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपण पाहताय सन्मान होत असताना संजय चौधरी, चला आपण सन्मान करायचं या ठिकाणी. चला यायचंय लवकर. आपण सन्मान करून घेतोय. कल्पेश यायचंय लवकर. कल्पेश येणाऱ्या टाइम मध्ये हे नाव खूप गाजणार, कल्पेश, कारण पालिवलीची गोलंदाजी लाईनअप मध्ये प्रशांत बालेकर. चला आपण याचा प्रशांत आपण सन्मान करून घेतो या ठिकाणी. अक्षय बरब आपण देखील यायचंय. चला दावत यायचंय क्विकली. प्रशांत बालेकर आपण देखील यायचंय, त्याने ते थोडेसे इंजर्ड आहेत. संजय चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करून घेतोय. नक्कीच ही 2 दिवसाची प्रीमियर लीग जी तुम्ही पाहतायत ना, याकरता 1 महिन्याचं नियोजन आहे, संपूर्ण 1 महिना. आणि या ठिकाणी आपण पाहतायत शाही सन्मान. चला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन इकडनं मात्र सन्मानित केलं जात आहे. चला याच बरोबरीने पुढच्या वर्षी भेटू पालिवली प्रीमियर लीग 2027 मध्ये. आणि चॅम्पियनशिपची ट्रॉफी बाकी आहे, ऍक्च्युली ते विसरूनच गेलो होतो आपण. चॅम्पियनशिप, चला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन टीम दीपेश चौधरी, दीपेश चौधरी. चला आपण यायचंय, आपली टीम संपूर्ण आणि टीमचे ओनर चला आपण यायचंय. संध्या 11 टीम चॅम्पियन ऑफ चॅम्पियन सूरज बाबरे यांच्या शुभ हस्ते. संध्या आपण देखील यायचे. संध्या आपण पाहतायत स्वर्गीय कुसुमबाई जयराम बाबरे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत सन्माननीय हनुमानजी जयराम बाबरे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झाली आहे. पहिल्या क्रमांकाची पालिवली प्रीमियर लीग 2026 ची त्यांच्या शुभ हस्ते आणि त्यांचा सुपुत्र सूरज बाबरे यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देतोय. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन संध्या, ज्यांच्या नावाने टीम खेळतीये संध्या वॉरियर्स, संध्या 11 टीम चॅम्पियन ऑफ चॅम्पियन.